होत आहे. तू अनन्या त्याला कॉल करून बोलून घे ना. अगं पण वेदा, अनन्या आत्या तर आई तू 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 ना तिला फोन कर, मी त्याशी बोलते की तुम्ही लोक माझ्याशी खेळत नाहीये. अनन्या त्या माझ्यासोबत खेळते पण आणि अभि अभ्यास पण करतो. का ग मीरा अशी वागतेस? खेळ की वेदासोबत. मला पण बघायचंय तुम्ही कसं खेळता ते. खेळायची खूप हौस आहे ना तुम्हाला. आणि वेदा, तुला जर का आईसोबत बोर झालं ना तर तू माझ्याकडे ये. मी खेळेन तुझ्यासोबत. चालेल? चालेल. खेळ. आता आवाज येत नाही. स्ट्रेंज. मॅडम मला प्लीज वाचवा, प्लीज मला इथून बाहेर काढा. अहो प्लीज प्लीज मला वाचवा. मी तुमच्यासाठी किती काय काय केलंय. ही काय जागा आहे, मी कुठे आहे, काय काही कळत नाहीये. प्लीज मला या जागेतून बाहेर काढा. मी माझ्या खोलीत नसताना हा पुन्हा इकडे का आलाय? आई. अथर्व. आई कुठे गेली होतीस तू? मी तुला कधीपासून शोधतोय. काय रे, काय झालं? तुझ्याशी बोलायचं होतं मला काहीतरी महत्वाचं. आपण बसून बोलूयात ना? हो बस. हां ते हां मला तुझ्याशी मायाबद्दल बोलायचं होतं. काय काय झालं? तुला काही कळलंय का तिच्याबद्दल? नाही मॅडम प्लीज मला वाचवा. पण तिचं असं अचानक गायब होणं मला काहीतरी विचित्र वाटतं. मॅडम मला प्लीज वाचवा, प्लीज मला इथून बाहेर काढा. मॅडम प्लीज मला वाचवा. आता नाही, आता नाही. माया, अथर्वला हिचा आवाज ऐकू येत नाहीये का? मला असं वाटतंय की माया खूप अनप्रेडिक्टेबल आहे. ती कधी काय करेल आपल्याला सांगता येत नाही. बघ ना, ती तशी बिलवर बाहेर आली होती आणि आता ती परत गायब झाली आहे. सो तिचं काहीतरी प्लॅनिंग सुरू असेल मला असं वाटतंय. आई. हां. हो हो हो. तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे तुझं अथर्व, बरोबर आहे. पण तू काळजी करू नकोस अथर्व. मी जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत ती काही नाही करू शकणार. हां, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ऑफकोर्स आई. माझा तुझ्यावर विश्वास होता आणि कायम राहणार आहे. माझा तुझ्यावर विश्वास होता, पण ती चूक मी परत करणार नाहीये मंजिरी.
मीरा, मी कन्व्हिन्स्ड आहे की मायाचा तो आवाज मंजिरीच्या कपाटातल्या पेटीतूनच येतोय. आधी मला वाटलं की कदाचित ते व्हॉइस रेकॉर्डिंग असावं मायाचं, पण तसं नाही आहे. कारण की आधी ती मला वाचवा एवढंच म्हणत होती. यावेळेस ती मॅडम मला वाचवा, मॅडम मला फक्त तुम्हीच वाचवू शकता, मला या जंगलातनं बाहेर काढा, असं सगळं बोलत होती. मला एक गोष्ट कळत नाही आहे, जर ती एखाद्या कुठल्या तरी जंगलात अडकली आहे तर मग तिचा आवाज त्या पेटीतून कसा येतो? हे सगळं ना खूप कॉम्प्लिकेटेड झालं. मला काहीच कळत नाही. मीरा, अथर्वांना सत्य सांगावंच लागेल, नाहीतर ते असेच अस्वस्थ राहतील. अगं, इधर मी जे काही ऐकलं ते खरं आहे किंवा मला भास होत आहेत. आपण असं करूयात, आपण ना परत एकदा तिच्या रूममध्ये जाऊयात. नाही नाही, तुम्ही बरोबर बोलताय. माया एका जंगलात अडकली. तुला माहिती आहे ती एका चित्रातल्या जंगलात अडकली आहे. म्हणजे थांबा, वेदाने काढलेल्या या चित्रात माया अडकली आहे. या चित्रात हो, म्हणजे माया दिसणार नाही तुम्हाला यात, पण माया याच जंगलात आहे. मीरा, काय काय बोलतेस? इट डझंट मेक एनी सेन्स. या चित्र कसं शक्य आहे? मंजिरीने केले असं सांग. मंजिरीने मायाला शिक्षा म्हणून हे केलंय. अहो, मायाने काहीतरी चुकीचं केलं असेल किंवा मंजिरीने तिला काही सांगितलं असेल जे तिला जमलं नसेल, तर मंजिरीने तिला शिक्षा दिली असेल कदाचित. एक वेळ जरी मी मान्य केलं की माया या चित्रातल्या जंगलात अडकली आहे, पण मग तिचा आवाज त्या कपाटातून, त्या पेटीतून कसा येतोय? हे कोडं अजून सुटलेलं नाहीये, पण मला खात्री आहे हळूहळू ना गोष्टी आपल्याला समजायला लागल्यात. आपण सत्यापर्यंत नक्कीच पोहोचू.